सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं निमखेड बाजार हे गाव. घरून 100 रुपयाची नोट घेऊन पुण्यात कामाला जातोय. अपार कष्ट, जीवापाड मेहनत, पण पाहिलेलं स्वप्न जिद्दीने पुरं करायचं हा ठाम विश्वास घेऊन पुण्यात कित्येक वर्ष काम करतो व शेवटी प्रयत्नात यश येतंय आणि एक स्वतःचा उद्योग तिथे उभारला जातोय. आज अनेक लोक त्यांच्याकडे कामाला आहेत, पण गावाप्रती असलेलं प्रेम त्यांना चैन पडू देत नव्हतं. समाजसेवेचा वसा घेतलेला हा तरुण गेल्या 3 ते 4 वर्षापासून गावात शिवशंकरपट भरवतोय. गावातील समाज कार्यात पुढाकाराने भाग घेतो. मग ते जिल्हा परिषद शाळेचं कुठलं तरी काम असो, का गणपती असो, दुर्गादेवी असो, अशा सामाजिक कामात भारावीला भाग घेणारा हा जिद्दी तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला निमखेड बाजार येथील विजय पाटील तिजारे. नमस्कार दादा. चला काय बा तुमचे तर म्हटलं 975 गावगाडा. राजू मंडाळे म्हटलं 1 नंबरचा घड्याळवाला आणला. आम्ही मागच्या वर्षी 2 वर्ष आमच्या इथं वेगळ्याचे एक होते खेळाडू होते. या वेळेस आम्ही राजीव भाऊला चॉईस केलं, कारण पहिले चिंचोलीमध्ये त्यांचं एक ऐकलं आहे मी, त्याच्या अगोदर पण एक दुसरीकडे ऐकलेलं आहे. त्यानंतर आम्हाला राजीव भाऊचं एकदम काम आवडलं. आणि त्यांचा आवाज म्हणजे इंदुरीकरसारखा आवाज आहे आणि आवाजाचे जादूगार आहेत ते, म्हणून त्यांचा पट त्यांना आम्ही यावेळेस म्हणतो. हे आयोजन करताना 975 टोकन नंबर सांगितलं. 975 पट याला लाजवेल असं तुम्ही कपट आणि गावगाड्याचं आयोजन केलं. बरोबर आहे, बरोबर. गेले 3 वर्षापासून जरा आम्ही अभ्यास करत आलेलो आहे. हा पट कसा आहे, आल्यानंतर बक्षीस घेऊन निघून जातो, पण आपल्याला हा पट आपल्या जिल्ह्यामध्ये फेमस झाला पाहिजे म्हणून आपण क गट आणि गावगाडा असं हे शिल्लक ठेवलेलं आहे. आणि गावगाडा पण ठेवताना 2 दिवस गावगाडा ठेवलेला आम्ही, 7 आणि 8 तारीख. 9 तारीख फक्त क गट ठेवलेला आहे. चिंचोलीचे नरेंद्र पाटील बारापदे जे जय भोले पटाचं आयोजन करतात ते माझे मामेभाऊच आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही गणेशदादा काहीही करा, पण माझ्या मित्राच्या पटावर दुसरं चॅनल सांगत नाही, पण तुम्ही एकदा भेट द्या. म्हणून मी आवर्जून तुमच्या पटावर आलो. उत्कृष्ट आयोजन करताना तुम्हाला गावाची साथ किती भेटते? भरपूर 100% साथ आहे. एकच गावाचे नाही, सगळ्या आजूबाजूचे पंचक्रोशीतले जेवढे गाव आहेत त्यांचा पण फुल सपोर्ट आहे मला. आणि मला काही करायची गरज नाही, कारण हेच सगळ्या गोष्टी हे सगळंच सांभाळून घेतात. बरेचसे कार्यक्रम होतात, जिल्हा परिषद शाळेचे असो, गणपती असो, दुर्गादेवी असो, तर कुठलाही कार्यक्रम होतात माझं एक सहकार्य असतं. पण अशा वेळेस तुम्ही मीडियाला जवळ का करत नाही? म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स आहे तुमच्या समाज कार्यावर, बरोबर. पण तुम्ही मीडियाचा द्वेष करता का? मीडियाला का बोलत नाही? कारण तुमचा पट हा प्रसिद्ध झाला पाहिजे म्हणून नगेश बारबदे जर मला फोन करतोय, पण तुमचा मला कधी फोन आला नाही. म्हणजे याचं मर्म काय? मीडियाच्या माध्यमातून हा पट तुमचा महाराष्ट्रात जातो ना. दादा आता जसे तुम्ही आले, जसं आमचं हे घेतलंय सगळ्या गोष्टी, आता इथनं पुढे सगळं महाराष्ट्रात पूर्ण पसरणारच ना. पण तुम्ही याच्या अगोदर मीडियाला का दूर लोटलो? असं आमच्या मनात ध्यानीमनी पण नव्हतं आले. आमच्या ध्यानीमनी पण या गोष्टी नव्हत्या, म्हणून आम्ही काही मीडियाला असं जवळ ते पण, कारण आमचे मित्र परिवार भरपूर आहेत पत्रकार, पण त्यांना फक्त तेवढ्यापुरती आम्ही न्यूज टाकला पुढे जाणार. पण इथनं पुढे आता असेच नियोजन चालू राहणार. हा शंकरपट कधीच बंद न पडणारा शंकरपट असणार आहे. इथनं पुढे माझी जंगी लूट वाढत 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 कुठलं देईन असं एक आमचं धोरण. नाही, जंगी लूट म्हणजे तुमच्या गळ्यातच गोफ एवढा रुपयाचा आहे की हलता फलता की बेल टेकतानाचा गोफ घालत नाही. मग एवढा जर गोफ आणि ते सारा अंगठ्या गिंगट्या आहेत तर मग तुम्ही घरचे पॉवरफुल आहात. घरच्या घरी तुळशी पत्र ठेवून तुम्ही हा पट भरवता काय? नाही माझे बिझनेस आहेत, पुण्यामध्ये पण बिझनेस आहे आणि इथं पण जमीन. मग आता तुम्ही पुण्यात राहता का कुठं राहता? पुण्यात असतो आणि इकडे पण तिकडे बिझनेस सेट झालेले आहेत सगळे. आणि सर्वात जास्त फोकस आता गावाकडे आहे. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला कुठं उभं राहायचं आहे काय? नाही असं तर पाटलाचं आरक्षण तसं पण फलत झालं. असं तर काही अजून ठरवलेलं नाही, अजून काही ठरवलेलं नाही. बरं तुमची बायको कोणी म्हणत नाही का की बा पटात जाऊ नका आणि काय धंदे करता असे म्हणत नाही का तुम्ही? म्हणतात ना, आता काय करणार आता. मला पण बायकोचा खूप सपोर्ट आहे, हां भरपूर सपोर्ट आहे बायकोचा. हां. तीच मला प्रोत्साहन देते की करा, सामाजिक कार्य केल्यानं कधी कमी होत नाही आणि काहीतरी वाटा असतो. 100 रुपयातनं काहीतरी वाटा असतो सामाजिक कार्य करायसाठी, ते करत चाललं. बाकी काही नाही, जे देणं असतं काही जगाला समाजाला काही देणं. अशावर मग जेव्हा बायकोच्याकडे दुर्लक्ष होते तेव्हा बायको म्हणत नाही का काय बाबा तुम्ही जाता माईकडे दुर्लक्ष करता? नाही असं काही नाही. त्यांना पण आनंद सुट्टी उन्हाळ्यात 2-2 महिने इथे राहतात. हां, म्हणजे तुमची पत्नी जॉब करते का? नाही करत, हाऊस वाईफ आहे.
राहता कुठं तुम्ही? मी पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये राहिल्यानंतरही शंकरपटलाचं तुम्हाला इथे शंकरपट आपल्या गावात भरावा हे का वाटतं? गावाशी नातं आहे माझं, मातीशी नातं आहे माझं. या मातीत मी जन्म घेतलेला आहे. माझं ते काही ना काही देणं आहेच ना. या पटातून तुम्हाला अपेक्षा कोणती आहे की तुम्ही इथपर्यंत हा पट पोहोचणार म्हणून? भरपूर अपेक्षा आहे. हे फक्त पट म्हणजे पैसे कमवायचं साधन नाही. पटात पैसे कमावले जात नाही, कबड्डी आणि पट. हा, मी काही पैसे कमवले इथं आले नाही. माझ्याकडे भरपूर आहे, देवाच्या कृपेनं भरपूर काही आहे. ज्याच्याकडे देवाच्या कृपेनं भरपूर असते तोच पट भरतात. घरचा गरीब असला तो पटात टिकत नाही. बरोबर. तुमच्या चेहऱ्याकडे पाहूनच तुम्ही वाटता की घरचे बरोबर आहे म्हणून. तर अशा वेळेस हा पट तुम्हाला समोर काय वाटतं की हा पट इथपर्यंत पोहोचला पाहिजे? हा पट माझं असं आहे की महाराष्ट्राच्या लेवलला मी न्यायचा प्रयत्न करतो. ही माझी ताकद आहे. अशी तयारी केली आहे. बरोबर. मगाशीच आमची चर्चा पण झालेली आहे. भाऊसोबत चर्चा अशी झालेली आहे की आपण यावेळेस रजिस्टर नंबर करूया, जेणेकरून रजिस्टर नंबर म्हणजे मला पैसे नको त्यांच्याकडनं, की आपला पट हा कायमस्वरूपी पुढे राहतो. येणाऱ्या काळात बीजेपी सरकार शंकरपट असो, भजन मंडळ असो किंवा कबड्डीच्या स्पर्धा असो यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. बरोबर. त्यामुळे ज्यांचे रजिस्टर मंडळ झालेले आहेत त्यांना नक्कीच येणाऱ्या काळात निधी मिळणार आहे. पण तुम्ही निधीची अपेक्षा करता काय? नाही, निधीची अपेक्षा केली असते तर आज माझ्या पोस्टरवर राजकीय लोकांचे फोटो दिसले असते. तुम्ही चेक करा माझ्या फोटोवर राजकीय व्यक्ती कोणी आहे का? त्या पटाचं नाव सातपुडा शंकरपटच का ठेवलं? सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे कृषीत आमचे गाव आहे. आमची गावं जी आहे ती सातपुड्याच्या कृषीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही सातपुडा शंकरपटे नाव ठेवलं. हे होते विजय भाऊ तिजारे. हा पट आहे निमखेड बाजार इथला. पटाचं आयोजन करताना साधी गोष्ट नसते, पण ते अशक्य धनुष्यबाण त्यांनी पेललं सहकाऱ्यांच्या साथीने. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पात्रा गंदा काफांना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन राजीव गवईसोबतच आहेत लेफ्टनंट कर्नल ज्यांनी कारगिल युद्धामध्ये कम्युनिकेशन दिलं, ते देवदास भाऊ बर्डे. दर्यापूरचे त्यांचे मिसेस आहेत बांधकाम सभापती नितीन भाऊ गावंडे, यांच्या प्रणिताताई गावंडे ह्या बांधकाम सभापती आहेत. आणि मेजर मुळे साहेब सुद्धा आहेत. आणि सोबतच जो गाजलेला पट आहे शिवभोले शंकरपट चिंचोरे बाबू यांचे आयोजक नरेंद्र भाऊ बारपते. आणि सोबतच गावकरी मंडळी तर आहेतच. आणि इथे विशेषतः म्हणजे आबाल वृद्धापासून तर लहान मुलापर्यंत सर्वजण आहेत. आणि हे बक्षीस कोणाकडे दिलं हे आपण बघू. श्री विजय तिजारे पाटील सामाजिक कार्यकर्ता यांनी 41,000 बक्षीस दिलं. 31,000 रुपये दिलं अक्षय पाटील काळमे, 21,000 दिलं आशिष शिंदे, 15,000 साहेबराव सदाशिव चौखंडे रुग्ण कंट्रक्शन यांच्या म्हणजे बक्षिसाची सुद्धा भडीमार केली. आणि अपटावर बक्षीस आहे. 8 सेकंद 62 पॉईंट 8 सेकंद 62 पॉईंट गावगाडा 8 सेकंद 62 पॉईंट. लवकर सोन्या लावा, वेळ कमी आहे.